आई वडील जे आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम करतात, कष्ट करतात, लहानाचं मोठं करतात, परंतु दिल्लीतील निमसरा येथे अशी काही घटना घडली की जे ऐकून पायाखालची जमीनच सरकली. दिल्लीतील 21 वर्षीय अर्जुन कुमार याने आपल्याच आई वडील तसेच बहिणीचा गळा चिरून निर्घृण हत्या केली. वडील व त्याच्यामध्ये नेहमी वाद होत असत, म्हणून त्याला भीती होती की आपले वडील सेवानिवृत्त झाले व आपली सारी संपत्ती आपल्या मुलीची नावे करतील, म्हणून त्याने आई वडील तसेच बहिणीचा हत्या करण्याचा कट रचला. वडिलांची इच्छा होती की आपल्या मुलाने शिकून चांगली नोकरी करावी, परंतु त्याला शिक्षणाऐवजी बॉक्सिंगमध्ये आवड होती, त्यामुळे वडिलांचा त्याला विरोध होता आणि आई वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसास त्याने तिघांचा गळा कापून हत्या केली. सर्वात आधी त्याने आपल्या बहिणीची हत्या केली. त्यानंतर बेडरूममध्ये जाऊन वडील झोपले होते, वडिलांना झोपेतच गळा चिरून काढला. तसेच बाथरूममध्ये आई आंघोळ करत होती, आंघोळ करत असतानाच त्याने आईचाही गळा चिरून हत्या केली व तिघांची हत्या करून तो सरळ रोजप्रमाणे सकाळी सकाळी वॉकिंगसाठी निघून गेला. पोलिसांनी या केसची चौकशी केली तर CCTV कॅमेऱ्यात असे आढळून आले की बाहेरचा कोणीही व्यक्ती घरात शिरला नसून तसेच अर्जुन कुमार रावत हा वेगवेगळे वक्तव्य देत होता, म्हणून पोलिसांना त्याच्यावर संकोच आला. शेवटी अर्जुन कुमार रावत याने आपल्या आई वडील तसेच बहिणीची हत्या मीच केली असा हत्येचा खुलासा केला.